जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्राला लागून असलेल्या दिशा आणि त्या दिशांच्या मूळ दिशा आणि ते लक्षात कशा ठेवायच्या ते. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द डायरेक्शन्स आणि त्याचसोबत आपण जाणून घेऊया महाराष्ट्राला लागून असलेल्या बाउंड्रीज. तर महाराष्ट्राला एकूण किती बाउंड्रीज आहेत, कोणत्या कोणत्या राज्याच्या बाउंड्रीज आहेत आणि ते राज्य कोणत्या दिशेने आहेत, या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला विथ द हेल्प ऑफ निमॉनिक हे दिशा कशा लक्षात ठेवायच्या. तर निमॉनिक आहे आदन पवा उईपू. आदन पवा उईपू इट्स लाईक अ तामिळ लँग्वेज. बट आपल्याला हे लक्षात कसं ठेवायचं, तर आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य, प म्हणजे पश्चिम, वा म्हणजे वायव्य, उईपू उ म्हणजे उत्तर, ई म्हणजे ईशान्य आणि पू म्हणजे पूर्व. अशा टोटल आपल्या 8 दिशा आहेत आणि हे आदन पवा उईपू या निमोनिकच्या सहाय्याने आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या एकूण बाउंड्रीज आणि त्या डायरेक्शनवर कोणकोणते राज्य आहेत तर ते सुद्धा आपण जाणून घेऊया. तर उत्तरेकडे मध्य प्रदेश, दक्षिणेकडे कोण आहे तर दक्षिणेकडे आहे गोवा आणि कर्नाटक, पश्चिमेकडे आणि नैऋत्येकडे अरबी समुद्र आहे, त्यामुळे कुठलाही राज्य तिथं नाही आहे. त्याच्यानंतर वायव्येकडे आहे गुजरात, पूर्वेकडे आहे छत्तीसगड व आग्नेयेकडे आहे तेलंगणा. असे आपल्या राज्याला लागून असलेले राज्य आहेत जे की महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहेत आणि हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा उपयोगी ठरतात. सो गाईज, हे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.